माझा मोठा भाऊ लोकसभेत गेला पाहिजे ही माझी भावना. उदय सामंत. उद्योगमंत्री उदय सामंत कार्यकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित केले होते. काही वेळाने या चर्चासत्राचे रूपांतर मेळाव्यामध्ये झाले. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेऊन झाली किरण सावंत यांची एंट्री. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाची उमेदवारी किरण सावंत यांनाच मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह. शक्ती प्रदर्शन नाही, या पदाधिकाऱ्यांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवणं हे शक्ती प्रदर्शन नाही. महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हे राणे साहेबांनी मला सांगितलं. महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हा एकोपा, भाजपला उमेदवारी मागण्याचा अधिकार तसा आम्हाला देखील आहे. तिकीट वाटपामध्ये कार्यकर्त्यांना भरडलं जात आहे हे कळल्यानंतर त्या भावनेतून किरण सावंत यांचे ट्विट. संयमी याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही. तुमच्या भावना मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्या. धनुष्यबाणवरचा उमेदवार लोकसभेत जावा ही भावना. माझा मोठा भाऊ लोकसभेत गेला पाहिजे ही माझी भावना. काही फुटकळ लोक टीका टिप्पणी करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. खासदार निवडून आल्यानंतर 5ही आमदार शिवसेनेचे पाहिजेत. खासदारकी 2 ते 2.5 लाख मताने जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट हवं. आधी मालवणमधून निवडी या किती वेळा एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये असतात मला माहीत आहे. वैभव नाईक यांना उत्तर. तुमच्या मनात आहे ते एकनाथ शिंदे यांच्या मनात महायुती म्हणून काम करू. शिवसेनेला तिकीट मिळाल्यास उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येईल. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. प्रत्येक कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे या भावनेतच आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या सोबत राहिलो आणि म्हणून कुटुंब म्हणून आपण काम करतो, परिवार म्हणून आपण काम करतो. एकामेकाच्या सुखदुःखामध्ये आपण कायम सामील असतो. त्याच्यामुळे ही देखील निवडणूक ही आपल्या एकामेकाच्या सुखदुःखाची निवडणूक आहे. ज्यावेळी माझा दौरा बघून 5-6 तासामध्ये 4,500-5,000 लोक ज्यावेळी पदाधिकारी जमतात, काही तुम्ही निश्चिंत राहा. या भागामध्ये शिवसेनेचीच ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं, शक्ती प्रदर्शन करायचं आव्हान जर कोणी केलं तर आपल्याला चंपक मैदान देखील कमी पडेल. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या पण समोर कोणतरी आव्हान देते म्हणून आपण आव्हान द्यायचं अजिबात त्याची आवश्यकता नाही. मी मगाशी देखील सांगितलं, मी नागपूरला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 8 आमदार माझ्या संपर्कात आहे. ते शिवसेनेच्या एका नेत्यानं पत्रकार परिषदेतून माझ्या टीका केली. त्याचं नाव मला घ्यायचं नाही. ते माझ्यापेक्षा वयाला मोठे असल्यामुळे आजही त्याचा आदर करतो. पण या भाषणाच्या निमित्तानं त्याला देखील विनंती करतो की घरापर्यंत पोहोचू नका. मी जरी संयमी असलो तरी मी कोकणातला आहे. तुमच्यापेक्षा जास्त वाईट मला बोलता येतं याची नोंद देखील त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे माफ देतो याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये. संयम ठेवतो याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये. परवा मंत्री एक पात्र इथला नेता आहे कोकणातला, सोपळ सिंधुदुर्गातला, तो म्हणाला किरण सावंतांनी राणेंनी धमकी दिली म्हणून मागे घेतली. स्वतः निवडून पहिले या स्वतःच्या मतदारसंघात आता पुढच्या निवडणुकीला मालवणमधनं मग आम्हाला सल्ले द्या. किती वेळा एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये असताना मी स्वतः बघितलेला आहे. किती वेळा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा करता मी एक बघितलेला आहे. एकनाथ शिंदेचे जाऊन पाय धरायचे आणि इकडे येऊन दादागिरी करायची. मला तुम्ही देखील बोलायला लावू नका. तुम्ही देखील माझ्या कॉलेजचे चांगले मित्र कोण आहेत ते तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. पण पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघात निवडणूक करावा. आणि धमक्या हे एवढे सगळे माझ्याकडून असताना कोणाच्याही धमकीला मी भेट घालत नाही. त्याच्यामुळं माझा संयम ही माझी मजबुरी आहे असं तुम्ही समजू नये. मी फक्त मतदारसंघामध्ये वाद होऊ नये, कोकणामध्ये वाद होऊ नये, माझ्या सांगण्याला कुठे काही वेगळ्या भूमिका तुम्ही घेऊ नये हे सहन कर्तव्य म्हणून जर करत असेल तर त्याच्यावर दादागिरीची भाषा कोणी करू नये. मी देखील 1999 सालापासून या कोकणाच्याच राजकारणामध्ये आणि म्हणून आवर्जून सांगतो की ज्यांनी मला धमकीची भाषा केली त्याच्याच लोकांनी मी गाडीमध्ये एकटा असताना माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. अशा हल्ल्यात वाचून तुम्हाला मी घाबरलो नाही तर कोणाच्या धमकीला घाबरण्याचा संबंध येत नाही. आणि राणे साहेबांबद्दल अशा पद्धतीची आमच्या कुटुंबामध्ये भावना निर्माण होणं हे कदापि शक्य नाही. त्याच्यामुळे बालिश चाळे करू नका. अशा बालिश चाळ्यांना आमच्यामध्ये वाद होतील असा देखील भाग नाही. स्वतःचा मतदारसंघ जर आपण सांभाळला तर बरोबर होईल. हा माझा एक विचार म्हणून त्यांना सल्ला. आणि म्हणून जे काही राजकारण केले तुमच्या सगळ्यांच्या जीवावर राजकारण केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या साक्षीनं त्यांना सांगितलं की आम्ही कमकुवत नाही, आम्ही आक्रमक नाही, अशातला देखील भाग नाही.
आक्रमकता जर बघायची असेल तर ती देखील आक्रमकता पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची सगळे घेऊ शकतात. परंतु कोणाच्याही वागण्यानं किंवा कोणाच्याही बोलण्यानं कोणालाही त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते. आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या सर्व सहकार्यांना सांगत असतो की जर कोण वाईट बोललं आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर, किरण सामंतांवर, सामंत कुटुंबियावर वाईट बोलून माझं समाधान झालं आणि त्याला चांगली झोप लागली, तर तेवढं समाधान आपल्याला आहे. एखाद्याला आमच्यावर टीका करून जर झोप लागत असेल, गोळीची आवश्यकता नसेल, तर आपण त्याला बळा करतोय तेवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्या पलीकडे जर पण अनेक लोकांना मी बरे करू शकतो, पण त्या फंदात मी अजून पडलेलो नाही. त्याच्यामुळे आम्ही संयमी आहोत, पदाधिकारी संयमी आहेत, सगळे संयमी आहेत. महायुतीमध्येच आम्ही सगळे आहोत. आणि महायुती स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधक जे टीका करतायत त्यांनी पण समजू नये की उलट सुलट काही बोलत आम्ही पकडू. त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला काही बंधन आहे, परंतु जास्त या ठिकाणी काही बोलत नाही. परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत, त्या राष्ट्र भावना आहेत, त्या राष्ट्र भावना एकनाथ शिंदे साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या निमित्तानं आम्ही स्वतः स्वीकारलेली आहे. तुमच्या मनामध्ये जे आहे तेच मी ज्यावेळी अनेक वेळा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये आहे. परंतु काळ वेळ योग आपल्याला जोडून द्यावा लागतो. मी पुन्हा एकदा उद्या बोलल्यानंतर त्या सगळ्या सभेचा इतिवृत्तांत माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन, तुमच्या भावना सांगेन आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती देखील एकनाथ शिंदे साहेबांना मी नक्की करेन. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या सभेच्या पदाधिकाऱ्यांना देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठीच मानतो की कार्यकर्त्यांचं प्रेम, पदाधिकाऱ्यांचं प्रेम हे कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या तुमच्या आमदाराला बघायचं असेल किंवा कुटुंबावरचं एखादा प्रेम कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या तुमच्या आमदाराला बघायचं असेल तर त्याला रत्नागिरीतच जावं लागेल. आणि म्हणून बघायचं पण काही लोकांना नोकरी म्हणून लागणार असेल, अंगार मंगार म्हणण्याची आपल्याला काही गरज नाही. आपली ही संस्कृती आहे, आपण अंगार होतो, अंगार राहावं आणि अंगारच राहावं. त्यामुळे सांगायची गरज आहे, जे सांगतात त्याला सांगण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे अंगार भंगाराविषयी सगळी सोडून द्या. जे त्यांच्या तोंडात चांगले राहतात ते त्याला तिथंच राहू दे, ते आपल्याकडे येण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून अंगार भंगारापेक्षा आपण पूर्वीपासूनच संघर्ष केलेला आहे. ज्या दिवशी मी राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमच्या कुटुंबाने संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये आपण सगळे कायमस्वरूपी माझ्या सोबत आहात. आणि म्हणून मला खात्री आहे राजकारणामध्ये केवढंही मोठं संकट माझ्या कुटुंबावर आलं तरी हजारो लोक अजून हजारोच्या ताकदीनं माझ्या सोबत कायमस्वरूपी आहेत याची मला पूर्ण खात्री असल्यामुळं तुमच्या ताकदीच्या जोरावर, तुमच्या विश्वासाच्या जोरावर माझ्या आयुष्यामध्ये मला आत्मविश्वास आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या वेळी अडचणी त्यावेळी माझा रत्नागिरी मतदारसंघ, माझा रत्नागिरीकर, माझा रत्नागिरी जिल्ह्याला प्रत्येक माणूस हा आमच्या सोबत आहे ही पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. सालामध्ये मी राजकीय जीवनाची सुरुवात केल्यानंतर ज्या ज्या स्तरावर मला पदाधिकाऱ्यांची आवश्यकता लागली, ज्या ज्या स्तरावर मला कार्यकर्त्यांची आवश्यकता लागली, जे जे काही निर्णय मी घेतले त्या निर्णयाचं अगदी गुवाहाटीला जाईपर्यंत सगळं समर्थन आपण सगळ्यांनी केलं. आणि म्हणूनच आज ताट मानेनं उदय सामंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उभा आहे त्याची मी तुम्हाला आणि म्हणून स्पष्ट करतो हे काही शक्ती प्रदर्शन नाही, हे भावना आहे, त्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहे. इथं काही बूथ प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही, इथं काही विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही, इथं सगळे जे उपस्थित आहेत ते ज्याच्या मागे हजारोची ताकद आहे असे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि म्हणून एखादी गोष्ट करायची म्हटली, एखादी बैठक घ्यायची म्हटली, मग जिल्हा प्रमुखांनी घेऊ दे, तालुका प्रमुखांनी घेऊ दे, म्हणजे तुमचं शक्ती प्रदर्शन आहे का, तुम्ही शक्ती प्रदर्शन काय मेसेज देणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यापर्यंत पोहोचवणं मला असं वाटतं की हे शक्ती प्रदर्शन असू शकत नाही. काल देखील मी सिंधुदुर्गामध्ये होतो, काल देखील मी सन्मान्य नारायणराव राणेंशी चर्चा केली, त्यांची मी भेट घेतली. पण राणे साहेबांना जेव्हा मी भेटलो तर राणे साहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे आणि मी देखील त्याला सांगितलं की महायुतीचाच निवडून आला पाहिजे. त्यावेळी दोघांमध्ये एक महत्वाचा जो एकोपा आहे तो म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हा एकोपा आहे. आणि म्हणून भाजपला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार जसा आहे तसा आपल्याला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार
आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्या आरोप प्रत्यारोप केले जातात, मगाशी सांगितले की एक ट्विट आलं आणि ट्विट नंतर आपण माघार घेतली असं सांगण्यात आलं, त्याचा देखील मी खुलासा केला. मी त्यावेळी देखील नागपूरमधून सांगितले की आपले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकिटाची मागणी करतोय. हे संवेदनशील भावना करतात. त्यांना ज्यावेळी कळलं की शिंदे साहेबांवर टीका केली जाते, शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला तिकीट वाटपामध्ये भरडलं जातं आणि त्याचं कारण कदाचित मी असू शकतो, या भावनेतनं जर एखादं ट्विट झालं असेल त्याचं भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही, ती मनापासूनची भावना होती. आणि मला फक्त पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करायची, कळकळीची विनंती करायची की आपल्याला जेव्हा पाहिजे असतं तर दुसऱ्या आपल्याला टीका करतात म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला आपली ताकद माहिती आहे. अनेक नवीन कार्यकर्ते आज माझ्याबरोबर काम करतात. त्याला देखील एक महत्वाचा किस्सा सांगतो की 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो. व्यासपीठावर राजन शेट्टी देखील आहे. सर्व काँग्रेसमध्ये पाठवून मी भाजपाचा नगराध्यक्ष केला होता. हा देखील इतिहास महाराष्ट्रात अजून विसरलेला नाही. आणि म्हणून मित्र पक्षाला भाजपला अनेक वर्षानं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना नगराध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो. आमच्या कुटुंबाने बसून निर्णय घेतला की आमच्या बरोबर काम करणाऱ्या 14 नगरसेवकांवर जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आणि अशोक मामा मयेकर त्यावेळी त्या रत्नागिरी नगरीचे नगराध्यक्ष झाले आणि बसंत मृदुचार हे या नगरीचे उपाध्यक्ष झाले. त्याच्यामुळे मी संयमी याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये. मी संयमी आहे याचा अर्थ मी हतबल आहे अशातला भाग नाही. परंतु आपण सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि महायुतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतात, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करतात आणि दुसरे माईक बंद झाल्यानंतर देखील उदय सामंतचा आवाज कोण थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा मतदारसंघामध्ये असला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून काल रात्री 12 वाजता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी चर्चा केली. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी चर्चा केली. आपल्या सगळ्यांच्या भावना कदाचित मला आज ऐकायला मिळणार होत्या मला माहित नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना प्रातिनिधिक म्हणून मी देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना सांगितल्या आणि ह्या भावना सांगितल्या की आमचा दुसरा कोणावरही आक्षेप नाही. भाजपा तिकीट मागताय म्हणून आमचा आक्षेप नाही. त्यांनी बूथ कमिटीची बैठक घेतली म्हणून आक्षेप नाही. त्यांनी बूथ कमिटीची मिटिंग घेत असताना सन्मानानं माझा आणि दीपक केसरकरांचा देखील फोटो त्या बॅनरवर टाकलेला होता, महिलांचा देखील फोटो टाकलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काय हात शिकायचं काही कारण नाही. परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचं जर वातावरण बघितलं तर धनुष्यबाणावरचा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि तरी देखील आपण पुन्हा एकदा चर्चा करावी, पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघाचा सर्वे करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून आज रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. की एक वेळ कामाचा पाठपुरावा माझ्याकडनं कमी होईल, एक वेळ संपर्कामध्ये मी कमी राहील, परंतु त्यांचा जो संपर्क आहे हा सगळ्यात जास्त संपर्क आहे ते मला देखील गरज असल्यामुळे माहिती आहे. तुमच्या भावना या चुकीच्या आहे आणि ह्या काही मी एकनाथ शिंदे साहेबांकडून पोचवणार याच्यातला भाग नाही. आज उत्तर गाडी देखील आहे आणि म्हणून आपल्याला ही सभा लवकर संपवावी लागणार आहे. परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या भैयामध्ये ते काम करतात म्हणून त्यांच्याकडनं भावना आहे. पण मी तर त्यांचा धक्का भोगायला जेव्हा माझा मोठा भाऊ लोकसभेमध्ये गेला पाहिजे ही माझी देखील भावना असणार आहे. त्याच्यामुळे जी काही ताकद एकनाथ शिंदे साहेबांकडे लावायची आहे, देवेंद्रजींकडे लावायची आहे ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि मी प्रामाणिकपणाने करतो. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सगळ्यात तरुण सहकार्याने एक विनंती करायची आहे की जसा उल्लेख मी मगाशी केला, मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली, सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली. कुणी मला असं सांगितलं नाही की आमच्या उमेदवारांना मिळालं तिकीट तरच आम्ही प्रचार करणार आहोत. त्यांनी हे देखील सांगितलं
दीपक केसरकरांनी तर व्यासपीठावर सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे किरण भोये आहेत. तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितलं की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कोणी तिकीट आणलं तर त्याचं आम्ही पोटतिडकीनं काम करू आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवू, अशी भूमिका कालच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडे देखील घेण्यात आलेली आहे. म्हणून काही पुष्कळ लोक जर आपल्याला टीका टिप्पणी करत असतील, काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे शिवसैनिक आहोत. ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आज प्रत्येकाची भावना आहे की लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे. ही सगळी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांकडे मी मांडलेली आहे, देवेंद्रजींकडे मी मांडलेली आहे, अमिताभकडे देखील मी मांडलेली आहे. आणि ती मांडलेली असताना उमेदवार आपला कसा महायुतीच्या माध्यमातून निवडून येईल हे देखील मी त्याला सांगितलेलं आहे. पण सांगताना हे देखील सांगितलंय की आमच्या शिवसेनेची ताकद नक्कीच आहे, परंतु महायुतीतल्या प्रत्येक नेत्याच्या आशीर्वादाने शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार आहे. एवढा आदरपूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना दिलेला आहे. त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुता कुठे येणार नाही, कटुतेने कुठं कामकाज होणार नाही, हे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि ही निवडणूक फक्त खासदारकी पुरती मर्यादित नाही आहे. आपला खासदार निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे. पाचीच्या पाची आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहेत. अनालिसमध्ये असलेले शेखर निकम तिथे काय आपण उभं राहायला जाणार नाही, पण त्यांना तिथे निवडून आणून बाकीचे सगळे चारही आमदार हे आपल्याला शिवसेनेचे बनवायचे आहेत. आणि म्हणून फक्त भावनिक आमची कामणी नाही, तर भविष्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यापेक्षा चौकटीने या संपूर्ण परिसरामध्ये वाढली पाहिजे, महायुती वाढली पाहिजे. या प्रामाणिक भावनेने कार्यकर्त्यांची मागणी आहे. हा देखील संदेश तुमचा मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार. पण आपण देखील सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला गटप्रमुख आहे का, प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूत आहे का, प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का, प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. की काल परवा नागपूरमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी गेलो होतो. मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना नाही विनंती करायची, मी काही कागद घेऊन आलेलो, ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो. प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीनं राबवली पाहिजे आणि ती शांततेने कशी राबवली पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांकडनं प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्यांना त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय, महायुती म्हणून आपण काम करू. आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्या वेळी म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की तिकीट आपण कशासाठी मागतो, तर मागच्या वेळी या संपूर्ण मतदारसंघातला शिवसेनेचे उमेदवार उभे होते. आपल्या मतदारसंघानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 67,000 सीट त्यांना दिलेलं होतं. पण दुर्दैवानं आम्ही गुवाहाटीला गेलो, ते काही गुवाहाटीला आले नाही. त्याच्यामुळे ती जागा ही शिवसेनेचीच आहे, ती जागा ही धनुष्यबाणाचीच आहे. आणि म्हणून ती धनुष्यबाणाची जागा ही आपल्यालाच मिळावी हा आग्रह आम्ही सगळ्यांनी घेऊन केला. मला पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी विचारलं की इथं शिवसेनेचे आमदार किती आहेत आणि मित्र पक्षाचे आमदार किती आहेत. मला त्याच्यावर देखील काही चर्चा करायची नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं या मतदारसंघातलं वातावरण आहे, शेखर निकमांपासून दीपक केसरकरांच्या मतदारसंघापर्यंत हे महायुतीसाठी पोषक आहे. आणि त्यातल्या त्यात हे शिवसेनेला जर तिकीट मिळालं तर शिवसेना फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये महायुतीला सोबत घेऊन महायुतीच्या सगळ्याच लोकांचे आशीर्वाद घेऊन अतिशय मोठ्या फरकानं निवडून येऊ शकते. हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपल्याला आठवत असेल काल यांची एक पत्रकार परिषद मुंबईला झाली, त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की शेवटी जे आपल्या समोर तिकीट मागतायत हे देखील ज्येष्ठ आहेत, त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे. हा आपल्यावरचा संस्कार आहे. आपण तिकीट मागताना दुसऱ्याची निंदा नाराजगी करायची हा आपल्यावरचा संस्कार आहे. आणि म्हणून त्यांनी तिकीट मागितले, ठीक आहे. ते म्हणाले की त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली, आपण म्हणून आपल्या प्रचाराची सुरुवात झाली. तेच मला सकाळी सांगितलं साहेब त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली. मगाशी तुम्ही सांगितलं या 1000 लोक जमले, आमच्या प्रचाराची सुरुवात झाली.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय केलं म्हणून आपण काय करायचं, याच्यापेक्षा आपण एक संघटनाचं काम केलं पाहिजे. आणि आज दुसरी एक पत्रकार परिषद सांगतो माझी खासदार निलेश गाड्यांची. त्यांना देखील काही लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, उदय सामंत आता तिकडे मीटिंग घेतली त्याचं काय होईल. त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं की राजकारणापेक्षा सामंत कुटुंबाचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळं आम्ही दोन्ही कुटुंब भविष्याच्या राजकारणामध्ये कुठचाही गैरसमज न करता एकत्र राहणार आहोत. जर समोर तिकीट मागितलेले एवढ्या नम्रतेने आपल्याशी बोलत असतील, आपली देखील जबाबदारी तिकीट मागताना हीच आहे की आपण देखील त्यांचा मान सन्मान करून तिकीट मागितलं पाहिजे, आणलं पाहिजे आणि त्याला सोबत घेऊन आपण लोकसभेमध्ये गेलं पाहिजे. हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याचा असणं आवश्यक आहे आणि तो आपण करावा एवढीच कळकळीची विनंती करतो. आज हजारोंच्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला. संघटित त्यावेळी उदय सामंत मंत्री नाही, तुमच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, पण मी देखील आणि माझं कुटुंब देखील तुमच्या सोबत आहे. एवढाच शब्द देतो.